बक्षीस गेल्या वर्षी काही पण दिलं नाही, गटच झालं नाही म्हणलं 1200 देऊन टाकून दिले आम्हाला. किती मिळालं बक्षीस? बक्षीस दिलंच नाही मागच्या वर्षी, पडायच नाही. पडायचं नाही. खर्च किती? काय काय नाही? पाणी नाही, चारा नाही, सावली नाही, का गोरेच पाय फसायले तिथं. बक्षीस पण वितरण दिलं नाही. कसलं बक्षीस दिलं नाही सर. कसलं दिलं नाहीत, घोड्याला दिलं नाहीत, कशाला दिलं नाहीत. जळकोट तालुका जाहीर करतात, मोठे प्रदर्शनाला बाहेरून जनावर येतात म्हणतात, पण या जळकोट तालुक्यात 1 रुपया पुण्यात हे प्रदर्शन मात्र फक्त नावालाच प्रदर्शन लावतात फक्त, पण 1 रुपया दिलं नाहीत. सरकारी दवाखान्यात गेलो, पैसे आले का एवढंच म्हणलो नाही ते, आणि डिस्टर्ब करू नका, आम्हाला बोल नका. ते सरकारी दवाखान्यातली मॅडम म्हणायची, ते बाई होती बघा, तिने म्हणली हा डायरेक्ट खात्यात टाकतो म्हणून 5 बुक घेतले, सगळंच घेतलं. दुधात काहीच उरत नाही, कारण का दुधाचे भाव एक तर कमी झालेले आहेत, आणि विशेष म्हणजे दुधाला ते फॅट म्हणून हे करून त्याने दुधाचे भाव इतके पाडलेले आहेत, 25 ते 30 रुपये लिटर दूध चाललेलं आहे आता सध्या. प्रतिवर्षाप्रमाणे जळकोट शहरामध्ये दत्त जयंती यात्रा महोत्सव निमित्तानं पशु प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. आता सध्या आपण पशु प्रदर्शन स्थळी आहोत. या ठिकाणी काही मान्यवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. आपण पाहू शकता की या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपले पशु घेऊन या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी आले आहेत. आपण पाहू शकता की या ठिकाणी देवणी जातीच्या काही गायी आहेत. आपण त्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहोत. या आहेत देवणी जातीच्या गायी. काय सांगाल मामा, आपण कुठून आलात? मी देवर्जन येथून आलात? हो सर. काय आहेत, किती गायी आहेत? आपल्याकडे 2 गायी आहेत सर. 2 गायी आहेत. कशामध्ये घेऊन आलात? टेम्पोने आणले सर. बरं बरं. आणि किती खर्च आलाय त्याला? सर खर्च आता टेम्पोला भाडं लागते 4000, म्हणजे 2 टेम्पो आहेत आपल्याकडे. गायची नोंद झाली का? हो केली सर, गायची नोंद केली. पाहणी झाली का? हो नाही आणखीन सर, आता नंतर एक अर्ध्या तासाने पाहणी होणार आहे. गायी दूध किती देतात, त्यांना सांभाळण्याचा खर्च किती येतो, उत्पन्न किती मिळते, काय सांगा? सर उत्पन्न म्हणून नाही, आपल्याला आपण छंद म्हणून ठेवलेले आहेत त्या गायी. आपल्याकडे 2 नर आहेत आणि 2 गायी आहेत. तुम्ही या अगोदर कुठल्या कुठल्या प्रदर्शनामध्ये गेला होता? सर आता आम्ही पार दिल्ली, हैदराबाद, अकोला, जयपूर, भोपाळ, बेंगलोर भरपूर यात्रा केल्या. या प्रदर्शनामध्ये जी व्यवस्था आहे, तुम्हाला चाऱ्याची, पाण्याची, राहण्याची ही व्यवस्था कशी वाटली? नाही सर, आम्ही घरून आणलेले चारे आहेत, आपल्या घरून आणलेले. प्रशासनाकडून काही व्यवस्था कुठलीच नाही सर इथं. तुम्हाला कसं वाटतं हे प्रदर्शन पाहून? प्रदर्शन पाहून काय सर आनंद होते, भरलाला एवढाच आनंद होतोय आम्हाला. पण ज्या सुविधा शेतकऱ्यांना सुविधा सर गेल्या वर्षीचे अद्यापच बक्षीस भेटलं नाही आपल्याला या ठिकाणचं. हा या ठिकाणचं या वर्षी मिळेल वाटते. आता बघू सर, आता काय होते काय नाही. आशानं आला आपण, गेल्या वर्षी भेटलं नाही, या वर्षी तर भेटल म्हणून आले. किती किलोमीटर आले? 50 किलोमीटर आहे सर आपलं गाव देवर्जन. हा. तर आपण पाहू शकता की नक्कीच हे 50 किलोमीटर येथून हे शेतकरी इथं आले आहेत. गत वर्षी सुद्धा हे शेतकरी हे गायी घेऊन या प्रदर्शनामध्ये आले होते आणि त्यांना मागच्या वर्षीचं सुद्धा अजून बक्षीस मिळाले नाही. अजून काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये देवणी जातीचे काही वळू आहेत, गायी आहेत. या ठिकाणी एक मोठा वळू आहे. हा कुठला आहे आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल मामा, आपलं नाव पूर्ण, कुठून आलात? आम्ही उदगीर तालुका नेत्रगाव. रज्जाक उस्मानाजी पटेल. पटेल? हा पटेल. किती याचं आयु किती आहे? हे कुठल्या जातीचं आहे? प्युअर दिवणी. येणं माळेगाव चॅम्पियन, लातूर चॅम्पियन झालेला प्युअर दिवणी वळू आहे. हा. किती वर्षाचा आहे? ह्यानं आहे 4 वर्षाचं. आतापर्यंत कुठल्या कुठल्या प्रदर्शनामध्ये गेलात तुम्ही? आम्ही गेलाय कोल्हापूर कनेरी मठ, लातूर चॅम्पियन, माळेगाव चॅम्पियन, उदगीर. यापूर्वी इथं आलो होतो का जवळ? हा गेलसाली आलतो, गेलसाली प्रथम घेतत आहे. बक्षीस 6 महिन्याचा एक वळू छोटासा या ठिकाणी देवणी जातीचा दिसतोय. या शेतकऱ्यांनी घेऊन आलेला आहे. अत्यंत खूप छान आणि सुंदर उंचाव दिसतोय. आपण त्या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. काय सांगाल मामा, कुठून आलात? सर आम्ही ढोरसांग घेऊन आलो. ढोरसांग घेऊन आलात.
हे किती दिवसाचं आहे, कुठल्या जातीचं आहे? हे देवणी जातीचं आहे सर. 6 महिन्याचा वासरू पेत आहे, त्याची माय आणलो नाही. 6 महिन्याचा सर. आपण पशुधनाचा व्यवसाय करताय? हा व्यवसाय आहे. किती वर्ष कुठल्या जातीचे जनावर आहेत तुमच्याकडे? आपल्याकडे लाल कंदारी देवणी सर. जेवली दरवर्षी या प्रदर्शनात येत आहे? येतात सर दरवर्षी. पण मागच्या वर्षी आला मागच्या होता? वर्षी आलं. त्याचं काही मागच्या वर्षी आले, पशुचे मानधन मिळेल नाही सर. काहीच टाइम म्हणजे फर्स्ट सेकंड थर्डचे बक्षीस पण वितरण दिलं नाही. कसलं दिलं नाही कसलंच तो? बक्षीस दिलं नाही सर. कसलं दिलं नाहीत, घोड्याला दिलं नाहीत, कशाला दिलं नाहीत. जळकोट तालुका जाहीर करतात मोठे प्रदर्शनला बाहेरून जनावर येतात म्हणतात, पण या जळकोट तालुक्यात 1 रुपया पुण्यात पशुपर्यंत यावत गेला. दिलं नाहीत माय. हे प्रदर्शन मात्र फक्त नावालाच भरलं. नावाला आहे बघा. प्रदर्शन लावतात फक्त, पण 1 रुपया पुण्या एक शेतकऱ्याला कला भेटत नाही. रुपये दिले नाहीत. तुम्ही तक्रारी केला? आ? तुम्ही तक्रारी केला? सरकारी दवाखान्यात गेलो, पैसे आले का पैसे आले का एवढंच म्हणलो. नाही ते आणि डिस्टर्ब करू नका, आम्हाला बोल नका. ते सरकारी दवाखान्यातली मॅडम म्हणायची, ते बाई होती बघा, तिने म्हणली हा डायरेक्ट खात्यात टाकतो म्हणून 5 बुक घेतले, सगळंच घेतलं. आता या ठिकाणी जे आता तुम्हाला व्यवस्था दिसते, चारा नाही, पाणी नाही, ऊन दिसतंय, त्याला काय कोण जबाबदार आहे? ह्या का आता जबाबदार नगरपालिका असेल, नगरपालिका, पण आम्हाला रुपये बी आला नाही अजून हा गेल्या वर्षी नाही. लोकांना 11 ते 21 घोडे झाले, एकही घोड्याला बक्षीस भेटत एवढे घोडे नसल्यामुळे झाले का? जळकोटमध्ये एकही घोडा आला नाही. एक आहे घोडा, फक्त एक घोडा आणले माझ्या भावानं. 21 घोड्यातून एक बी आला हा, नाही. फक्त एक घोडा आले. घोडे तर नक्कीच आपण पाहू शकता की शेतकऱ्यांमध्ये प्रचंड या प्रशासनावर नाराजी आहे. जळकोट तालुक्यामध्ये एकूण 21 अश्व असल्याचं ते सांगत आहेत, पण दरवर्षी त्यांना बक्षीस दिलं जात नाही, टोलवा टोलवी केली जात आहे. म्हणून एकच अश्व या प्रदर्शनामध्ये सामील झालेला आहे. आणि एकंदरीत आपण या शेतकऱ्याच्या भावना ऐकल्या तर चारा नाही, पाण्याची व्यवस्था नाही जीव कळकळ आणि करते. उगाच शेतकरी उन्हामध्ये बसून आलेले आहेत, हे शेतकरी सांगत आहेत. अजून काही शेतकऱ्यांच्या आपण भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 6 महिन्याचा एक वळू छोटासा या ठिकाणी देवणी जातीचा दिसतोय, या शेतकऱ्यांनी घेऊन आलेला आहे. अत्यंत खूप छान आणि सुंदर उंचाव दिसतोय. आपण त्या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. काय सांगाल मामा, कुठून आलात? सर आम्ही ढोरसा घेऊन आलो. ढोरसा घेऊन आलात. हे किती दिवसाचं आहे, कुठल्या जातीचं आहे? हे देवणी जातीचं आहे सर. 6 महिन्याचा वासरू पेत आहे, त्याची माय आणलो नाही. 6 महिन्याचा सर. आपण पशुधनाचा व्यवसाय करताय? हा व्यवसाय आहे. किती वर्ष कुठल्या जातीचे जनावर आहेत? आपल्याकडे लाल कंदारी देवणी सर. जेवली दरवर्षी या प्रदर्शनात येत आहे? येतात सर दरवर्षी. पण मागच्या वर्षी आला मागच्या वर्षी होता? आलं. त्याचं काही मागच्या वर्षी आले, पशुचे मानधन मिळेल नाही सर. काहीच टाइम म्हणजे फर्स्ट सेकंड थर्डचे बक्षीस पण वितरण दिलं नाही. कसलं दिलं नाही कसलंच तो? बक्षीस दिलं नाही सर. कसलं दिलं नाहीत, घोड्याला दिलं नाहीत, कशाला दिलं नाहीत. जळकोट तालुका जाहीर करतात मोठे प्रदर्शनला बाहेरून जनावर येतात म्हणतात, पण या जळकोट तालुक्यात 1 रुपया पुण्यात पशुपर्यंत यावत गेला. दिलं नाहीत माय. हे प्रदर्शन मात्र फक्त नावालाच भरलं. नावाला आहे बघा. प्रदर्शन लावतात फक्त, पण 1 रुपया पुण्या एक शेतकऱ्याला कला भेटत नाही. रुपये दिले नाहीत. तुम्ही तक्रारी केला? आ? तुम्ही तक्रारी केली? सरकारी दवाखान्यात गेलो, पैसे आले का पैसे आले का एवढंच म्हणलो. नाही ते आणि डिस्टर्ब करू नका, आम्हाला बोल नका. ते सरकारी दवाखान्यातली मॅडम म्हणायची, ते बाई होती बघा, तिने म्हणली हा डायरेक्ट खात्यात टाकतो म्हणून 5 बुक घेतले, सगळंच घेतलं. आता या ठिकाणी जे आता तुम्हाला व्यवस्था दिसते, चारा नाही, पाणी नाही, ऊन दिसतंय, त्याला काय कोण जबाबदार आहे? ह्या का आता जबाबदार नगरपालिका असेल, नगरपालिका, पण आम्हाला रुपये बी आला नाही माय. अजून हा गेल्या वर्षी नाही. लोकांना 11 ते 21 घोडे झाले, एकही घोड्याला बक्षीस भेटत एवढे घोडे नसल्यामुळे झाले का? जळकोटमध्ये एकही घोडा आला नाही. एक आहे घोडा, फक्त एक घोडा आणले माझ्या भावानं. 21 घोड्यातून एक बी आला हा, नाही. फक्त एक घोडा आले. घोडे तर नक्कीच आपण पाहू शकता की शेतकऱ्यांमध्ये प्रचंड या प्रशासनावर नाराजी आहे. जळकोट तालुक्यामध्ये एकूण 21 अश्व असल्याचं ते सांगत आहेत, पण दरवर्षी त्यांना बक्षीस दिलं जात नाही, टोलवा टोलवी केली जात आहे. म्हणून एकच अश्व या प्रदर्शनामध्ये सामील झालेला आहे. आणि एकंदरीत आपण या शेतकऱ्याच्या भावना ऐकल्या तर चारा नाही, पाण्याची व्यवस्था नाही जीव कळकळ आणि करते. उगाच शेतकरी उन्हामध्ये बसून आलेले आहेत, हे शेतकरी सांगत आहेत. या ठिकाणी जर्सी गाई सुद्धा मोठ्या प्रमाणात घेऊन आलेले आहेत, पशुपालक आहेत.
चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या जातीच्या गायी दिसतात. आपण या आपल्यासोबत पशुपालक आहेत, आपण त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल मामा, कुठून आलात? मी वांजरवाडा तालुका जळकोट जिल्हा लातूर. कुठल्या जातीच्या गायी आहेत? माझ्याकडं वेस्टर्न संकरित मध्ये जे एचएफ मध्ये आहे, जर्सी मध्ये आहेत. किती दूध देतात? ही दूध देते 15 लिटर एका टाइमला. एक येतात. हा. खर्च किती येतो? खर्च येतो कमीत कमी आम्हाला रोजचा खर्च आहे 500-600 रुपये एका गाईचा. आणि दुधात उरते किती? दुधात काहीच उरत नाही, कारण का दुधाचे भाव एकतर कमी झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे दुधाला ते फॅट म्हणून हे करून त्याने दुधाचे भाव इतके पाडलेले आहेत नाही, 25 ते 30 रुपये लिटर दूध चाललेलं आहे आता सध्या. मग याचे दुधाचे भाव वाढवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे या सरकार. हा. आता हे प्रदर्शनामध्ये तुम्ही घेऊन आलात, हे कशामध्ये वाहन घेऊन आलात? आम्ही वाहनामध्ये घेऊन आलो. मागच्या वर्षी आला होता? मागच्या वर्षी आलो होतो. कशात आला होता? वाहनामध्येच. बक्षीस गेल्या वर्षी काही पण दिलं नाही, गटच झालं नाही म्हणलं 1200 देऊन टाकून दिले आम्हाला. आणि भाडं किती गेलं? भाडं आमचं गेलं 1,500 रुपये. काय उरलं? काहीच नाही. मग या वर्षी पण आला? हा. बरं, आता तुमच्या जर्सी गायी आहेत, ऊन पडलेलं आहे, इथं सावली नाही, या व्यवस्थेकडे कसं बघताय? व्यवस्थापनच व्यवस्थित नाही इथलं. जळकोटवासियांचं व्यवस्थापनच व्यवस्थित नाही. दरवर्षी संकरित जनावरांना सावली पाहिजे, छत मारला पाहिजे, त्यांना पेंडॉल दिले पाहिजेत, सेपरेट चारा दिला पाहिजे, पाण्याची आता हे व्यवस्था केली सगळं पाहिजे. तुम्ही करताय? हा, आम्ही स्वतः करतोय. अच्छा. तर अजून काही शेतकरी आहेत. या ठिकाणी खूप मोठी गाय दिसते. मामा इकडे या. कुठून आला? मेथी. किती किलोमीटर आहे इथून? 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटर. हे काय घेऊन आलात तुम्ही? गाई घेऊन आलो. गाई कोणत्या? जर्सी गाई? एचएफ. किती दूध देतात? हे टायमाला कमीत कमी 15 लिटर दूध देते, दिवसाचं 30 लिटर दूध देते. 30 लिटर. हा व्यवसाय किती दिवसापासून करता? कमीत कमी 15-20 वर्ष झालं. बरं, आता हे दुभत्या गाई आहे? हा, दुभत्या गाई. आता प्रदर्शनामध्ये घेऊन आलात? हा, प्रदर्शन. आतापर्यंत कुठल्या कुठल्या प्रदर्शनात गेलात? माळेगाव, लातूरला गेलोय. चौकट जाते. बक्षीस मिळतंय? पहिलं बक्षीस मिळतंय. पहिलं जळकोटला घेतो. मागच्या वर्षी आलो होतो? नाही, मागच्या वर्षी येणं झालं नव्हतं आपल्याला. बरं, इथं बक्षीस मिळत नाही म्हणजे थोडस अनुमान करतोय आम्ही बी. या वर्षी कसं आला? नाही, या म्हणले ह्या जोडीदारनी या म्हणले फोन केले आणि आलोच संग एकमेकासंग. आता इथल्या व्यवस्थेला बघून कसं वाटतं? व्यवस्थेला पुढच्या वर्षी येऊच नाही वाटते. येऊच नाही वाटते. त्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदारी इथल्या कमिटीची सगळी. कमिटीचे. नक्कीच. तर हे सुद्धा पहिल्यांदाच या प्रदर्शनामध्ये आलेले आहेत. इतर पशुपालकांच्या सांगण्यावरून ते प्रदर्शनामध्ये आपल्या दुभते गायी घेऊन इथं आलेले आहेत. मात्र इथली व्यवस्था पाहून ते असं सांगतात की पुढच्या वर्षी इथं यायचं त्यांचं म्हणणंच नाही. अजून पाहूयात काही शेतकऱ्यांच्या आपण पक्षी. मागच्या वर्षी आला होता? बक्षीस मिळालं? मिळालं नाही. मग तक्रार केली पडतेच माहिती अजूनही? आता म्हणले तर आता पडणारच म्हणलं. आताही तक्रार केली? बक्षीस नाही. आता आज कसं आला? आता तर इतके दिवस म्हणे टाकले म्हणाले तर आता म्हणजे पावती काढून होतो म्हणाले. पडले पैसे म्हणून, पैसे पडलेच नाही तर. गेल्या वर्षी. मग या वर्षी भाडं किती गेलं? 4,000 रुपये घेतले. आता हे घरूनच घालायचं? घरून सर. बरं, आतापर्यंत कुठल्या कुठल्या प्रदर्शनात गेला तुम्ही? माळेगाव, उदगीर, लातूर, परळी जात आहे. तिथं बक्षीस मिळते? तिथं नगदी पैसे. तिथं सुविधा काय काय असतात? तिथं पाण्याची सोय, चाऱ्याची सोय, समजी सोय. इथं काय सुविधा काहीच नाही ना. काय नाही? ते चारा नाही, पाणी नाही. आता काय तिथून वाहन उतरले नाही यावं लागलं. चालू. आणि काही दुखापत झाली असती तर? आता आपल्या स्वतःच. आता एवढ्या बिहिऱ्यासारखा तुमचा पशु दिसतोय, नाल्यावरून उड्या मारित काही दुखापत झाली त्याला जबाबदार कोण? आपण एकूणच पाहिलं तरी आपण ह्या वेदना आहेत शेतकऱ्यांच्या. आपण पाहू शकता गंगाखेड म्हणजे परभणी जिल्ह्यातून ते पशु घेऊन या ठिकाणी आले आहेत. मागच्याही वर्षी ते पशु घेऊन इथं आले होते. त्यांनी आज सुद्धा त्यांनी स्वतः इथल्या पशु प्रदर्शनाच्या आयोजकांकडे तक्रार केलेली आहे. मात्र अजूनही त्यांना पैसे मिळाले नसल्याचं ते सांगत आहेत. आणि या वर्षीचं तर बक्षीस मिळेल किंवा नाही ते पुढेच राहील. अजून काही शेतकऱ्यांच्या आपण भावना जाणून घेणार आहोत. अत्यंत आकर्षक असं देवणी जातीचा वळू ह्या ठिकाणी दिसतोय. बरेच शेतकरी उभा टाकून लक्षवेधी हा दिसतोय. त्याला पाहणे करताना काही शेतकरी आहेत. आपण त्या शेतकऱ्याच्या भावना जाणून घेणार आहोत. हा कुठला आहे आणि किती वर्षाचा आहे? काय सांगाल मामा, कुठून आलात तुम्ही? गुंजेगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. किती किलोमीटर अंतर आहे? एक 50-60 येते. कशामध्ये घेऊन आलात? टेम्पो मध्ये. कुठल्या जातीचा वळू? देवणी. मागच्या वर्षी आला होता? आला होता. बर, किती मिळालं बक्षीस? बक्षीस दिलंच नाही मागच्या वर्षी, पडायच नाही.
पडायचं नाही. खर्च किती आला भाड्याला? खर्च 4,000. आता यावर्षी किती गेलं भाडं? यावर्षी 4च. मग कसं आलात? गेल्या वर्षी बक्षीस मिळालं नाही तर यावर्षी नाद मिळेल का यावर्षी बक्षीस? काय माहित आता. तक्रार केली का? नाही, तक्रार केली ती. मग याची पाण्याची व्यवस्था, चाऱ्याची व्यवस्था काहीच नाही प्रशासन इथं. करते? कोण करते? कोणीच करणार इथं. पाणी नाही ना, चारा नाही. आतापर्यंत कुठल्या कुठल्या प्रदर्शनात गेलो? पेंडू, माळेगाव, समजा उदगीर, बाचुटी, त्या ठिकाणची व्यवस्था कशी त्या असते? ठिकाणी पाणी, चारा समजा सावली सहित. सावली सहित. पण या ठिकाणी या ठिकाणी नाही. काय काय नाही? पाणी नाही, चारा नाही, सावली नाही. का गोरेच पाय फसाले तिथं. पाय जोडायचे म्हणजे जागेवर. आता या ठिकाणी तर कुठूनच रस्ता दिसणार. ह्याला वाहन कुठून आणलं? तिकडे उतरले बाहेर चलित रस्त्याला आणि चलित आणलं इकडे. एकूणच तर ह्या शेतकऱ्यांच्या वेदना आहेत. उगाचच कुठतरी शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफूक करत हे प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जातंय आणि अत्यंत कंजेस्टेड जागेमध्ये, ज्या ठिकाणी कुणीच रस्ता नाही. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले पशु वाहनांमध्ये घालून आणलेत, मात्र काही अंतरावर ते वाहनं थांबावं लागलेत आणि त्या ठिकाणाहून उड्या मारत ते पशु आत आणलेले आहेत. या ठिकाणी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचं एकंदरीत या सर्व शेतकऱ्यांशी बातचीत केल्यानंतर स्पष्ट होताना दिसतंय. अजून काही आपण शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. असलेलं कुणकी हे गाव पशुधनासाठी गेल्या 100 वर्षापासून प्रसिद्ध आहे. त्या गावचा एक वळू या प्रदर्शनामध्ये आलेला आहे. आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. काय आपलं नाव? हा वळू कोण्या जातीचा आहे? हा लाल कंदारी जातीचा वळू आहे. तिरुपती देवराव केंद्रे, राहणार कुणकी, तालुका जळकोट, जिल्हा लातूर ह्या गावचा आहे. माझ्या आजी पंजापासून माझ्या खानदानात माझी डोई गेली, माझ्या लेकराची गेली. पण ह्या प्रदर्शनात जाग्याची उपलब्ध नाही. त्यावेळेस मॅडमला पैशाला मला मॅडम रोज फोन करायचे, तुमच्या शेतकऱ्याला फोन करा. शेतकरी मला फोन करायचे. शेतकऱ्याला म्हणलो बाबा ठीक आहे. मॅडमला म्हणायचं. परत मारुती पांडेला म्हणलो तुमच्या जिल्हा बँकेचे तुम्ही डायरेक्टर आहात, ते बोला मॅडमला. मॅडमला मॅडम काय ढोरं राखाले का? मॅडमला कळला का? नामाड मॅडम होते, आता बदली करून गेली. आता घुंशीकर साहेब आल्यात. इथं कुठे आपल्या नाना पवारच्या शेतात करून म्हणलं प्रदर्शन. नाही म्हणले इथंच घेऊ म्हणले कामशेतीच्या मळ्यात. रस्ता नाही, इथं रस्ता नाही, काहीच नाही. तिथं नाना पवारची तिथं 1 नंबर जमीन होती आणि समजा जनावरवाल्याला तळ्याला पाणी होतं दिवायला. इथं टँकरची दिवायची व्यवस्था नाही. मी आपल्या अकवाला सांगितलं. आपल्या बक्षीस मिळालं का? बक्षीस गेल्या वर्षीच मिळालंच नाही लोकांना. वळू आतापर्यंत कुठे घेऊन गेला? आता दिल्लीला गेलोय मी, कोल्हापूरला गेलोय, कुडाळला गेलोय, परत पुण्यामध्ये गेलो. पुण्यामध्ये बारामती कृषी अग्रहीन शरद पवार साहेबांच्या प्रदर्शनात. आणि काय काय सुविधा असतात तिथं? सुविधा 1 नंबर. आम्हाला जनावरला गरम पाणी धुवायला आणि शेतकऱ्याला गरम पाणी भेटते तिथं. आम्हाला जेवायला नाश्ता 3 टाइम जेवण. काय काय? इथं काहीच नाही. आपल्या घरचंच खावा आणि या. चारा बी आपल्या घरचा. जनावराला पाणी पण आपल्या घरी नेऊन पाजवायचं. बक्षीस किती मिळतं? बक्षीस 4,500. म्हणजे इथे एक जळकोटला ठीक आहे, म्हणजे एक जळकोटला रूम आहे, मी नेऊन पाजवून. पण बाकीच्या शेतकऱ्यांना कुठं पाणी पाजवा? मला 2-3 देवर्धनचे फोन आले, हसेगावडीचे फोन आले आणि भाऊ पाणी. मी म्हणलं जावा आपल्या जाम पॉइंटला जावा. आपल्या राहुल धुळशेट्याचा आहे किंवा प्रदर्शन केवळ शेतकऱ्यांना फसवणूक आहे? फसवणूकच आहे ना. मग काय काय विषय आता? फसवणूच आहे. गेल्या वर्षी तक्रार, गेल्या वर्षी 25% लोकांना पैसे पडले नाही. 50% बी लोकांना म्हणलं तर काही विषय नाही. माझ्याकडे 2 गाय आहेत, देवणी गाय. मला गेल्या वर्षी 1ही रुपया भेटला नाही. 1ही रुपया भेटला नाही. 50% लोकांना बक्षीस भेटलं नाही. लोक लांबून गंगाखेड झालं, देवर्धन, लातूरच्या जवळून. गंगाखेड म्हणल्यानंतर परभणी जिल्ह्यात येते. तिथून जनावर येते. त्या जनावरला बक्षीस नाही, भाड्याची सुविधा नाही, चारा पाण्याची सोय नाही. पण जनावर तिथून यायची. आपल्या जवळ कोणती शोभा वाढवायची म्हणून आपण जनावर बोलवतो. जनावर जर इथं आले, त्यांची सोय नसेल तर नंतर जनावर कशी? कुठेतरी हे राजकीय लोकांचं आणि अधिकाऱ्यांचं हे पशु प्रदर्शन बंद पडावं म्हणून असं करतात असं वाटते का? वाटते. 100% 100% वाटते. तुम्हाला नाही आवडते सर. वाटते हे बंद पाडावं म्हणून हे खेळ करतात? मी काय म्हणतो राजूभाऊ, पण कसं आहे, आपल्या तालुक्याची शोभा वाढायची, आपल्याला जत्रा जास्त भरवायची. आपल्या महाराष्ट्र लेवलला जत्रा जायला पाहिजे. बनसोडे साहेब मंत्री असताना 7 लाख रुपये बजेट. काय हो काय आता मिळालं का शेतकऱ्याला? काहीच मिळालं नाही ना. मिळालं नाही म्हणून तर एवढे शेतकरी भोमारल्यात. तर हीच अवस्था आहे एकंदरीत या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या संपूर्ण शेतकऱ्यांची. सुरू कर. आपण पाहू शकता की या पशु प्रदर्शनामध्ये एक गाय आलेली आहे आणि ते गाय विताना आपल्याला दिसत आहे. पण अजूनही या ठिकाणी एवढं पशु विभागाचं या ठिकाणी हे आहे, सोय आहे. कुठलाही डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही, आलेला नाही. तो खुरा आल्यात वडा हे का बघा. गायीची प्रस्तुती ह्या प्रदर्शनामध्ये होताना दिसते. या ठिकाणी गायीचं प्रदर्शन
असं प्रदर्शन चालू आहे। या ठिकाणी मोठं प्रदर्शन भरवलंय, त्या ठिकाणी नेते मंडळी हे ते सर्वजण बसून भाषण करत आहेत। तर इकडे हो का गायचं प्रस्तुती झालेली आहे आणि स्वतः शेतकऱ्यांनीच या ठिकाणी गायची प्रस्तुती केलेली आहे। हे गाय शेतकरी आता आपल्या सोबत आहेत। काय सांगाल मामा, कुठले आहो तुम्ही? सर मी मोठ्या पडद्याचा आहे, रमाकांत त्र्यंबक जाधव। तर मी डॉक्टरांकडे गेलो तर पण डॉक्टर तिथे वरच होते, यायला पण तयार पण नाही, काही नाही सेवा काहीच नाही तर गेलो होतो दोघा स्वतः इकडे एक जण लोटतोय तिकडे एक जण लोटतोय, इकडे यायला पण तयार नाही कोणी। आता प्रस्तुती झाली, आता झाली का डिलिव्हरी? काय दिली? आता काय कारवार दिली। अत्यंत विदारक अवस्था शेतकऱ्यांची आहे। पशु प्रदर्शन विभाग आणि पशुसंवर्धन विभाग या ठिकाणी या तालुक्याचे तहसीलदार आहेत, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार आहेत, नगरपंचायतीचे सीओ आहेत। हे सर्व असताना देखील यांच्या नाकावर ठेचून या प्रदर्शनामध्ये याच ठिकाणी एक गायीची प्रस्तुती होते। या शेतकऱ्यांनी त्या डॉक्टरांकडे विनंती केल्याचं ते सांगत आहेत, मात्र त्या डॉक्टरांनी अद्याप ही गायीकडे लक्ष दिलेलं नाही। स्वतः या शेतकऱ्यांनी आपण पाहू शकता की स्वतः त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून प्रस्तुती करण्यात आलेली आहे। हे चित्र माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या मतदारसंघातलं आहे। ते सध्या देखील या सरकारमध्ये ते आमदार आहेत। हे जळकोट तालुक्यातल्या प्रशासनाचं वास्तव आहे। या प्रदर्शनामध्ये आपण पाहू शकता याच पद्धतीनं आजपर्यंत जळकोट तालुक्यातला विकास असेल, या सर्वच गोष्टी अशाच पद्धतीने या जळकोट तालुक्यात घडलेल्या आहेत। एकंदरीत सर्व तालुक्यातील पशुपालकांच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं या प्रदर्शनातून उघड होते। जळकोट शहरातून कुठलाच रस्ता या प्रदर्शन स्थळी वाहन येत नाही, अशा ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। प्रत्येक शेतकऱ्यांनी 4000 2000 वाहनांचं भाडं घालून आपले पशु या प्रदर्शनामध्ये आणले आहेत। मात्र एकच टाहू शेतकऱ्यांचा आहे की गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी आपले पशु या प्रदर्शनात आणले होते त्यांना अद्यापही त्यांना त्यांचं बक्षीस मिळालेलं नाही आणि यावर्षी देखील अजूनही या शेतकऱ्यांना शाश्वती नाही बक्षीस मिळेल किंवा नाही। केवळ आणि केवळ फोटो पुरतं आणि त्यांचे भाषण करण्यापुरते आणि शासनाच्या लाखो रुपयांचा मलिदा शेतकऱ्यांच्या पशु प्रदर्शनाच्या नावावर लाटण्याचा एक प्रकार या जळकोट शहरामध्ये घडत आहे। आपण आत्ताच पाहिलो, आपण हा शेतकरी अत्यंत इथं सर्व पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर सर्व यंत्रणा उपस्थित असताना या प्रदर्शनामध्ये एक गायीची प्रस्तुती झाली। त्या शेतकऱ्यांनी त्या डॉक्टरांकडे विनवणी केली, मात्र त्यांच्या स्टेजवरून त्यांच्या भाषणातून त्यांना वेळच मिळत नव्हता आणि नैसर्गिक प्रक्रियेनं त्या शेतकऱ्यांनी त्या गायीची प्रस्तुती केलेली आहे। हेच जळकोट तालुक्याच्या प्रशासनाचं वास्तव आहे। राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर।